पाहिजे, देशाचा प्रधानमंत्री कोण झाला पाहिजे। आणि मला असं वाटतं की लोकांनी ते निश्चित केलं आहे की मोदीजींच्या हाती देश द्यायचा आहे। त्यामुळे जो मोदीजींसोबत उभा राहील जनता त्याच्या बाजूने उभी राहील। म्हणूनच तुमच्या प्रचारात नेहमी वारंवार उल्लेख येतो की तुमचं मत तुम्ही कोणाला देताय, नरेंद्र मोदींना देताय की विरोधी पक्षांना देताय। आणि तो जो चेहरा तुम्ही एक केलाय तो नरेंद्र मोदी चेहरा केलाय। पण नरेंद्र मोदी हाच केवळ चेहरा ठेवून निवडणुका जिंकता येते? नाही, प्रश्न हाच चेहरा ठेवण्याचा विषयच नाही, चेहराच तो आहे। आणि ही देशाची निवडणूक आहे ना, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता आपण वोट करतो। जरी आपण आपल्या सदस्याला वोट करत असलो तरी अल्टिमेटली त्या सदस्याकडून अपेक्षा काय आहे तर त्याने देशाचे प्रधानमंत्री निवडायचे आहेत। त्यामुळे तोच चेहरा आहे, तोच चालणार आहे आणि लोकांना तोच हवा आहे। पण मग त्यामुळे असा मेसेज किंवा विरोधकांकडून प्रचार होतो ना की फक्त मोदींच्या नावावर मत मागतात, त्यात उमेदवाराचं तिकडच्या कार्यकर्त्यांचं त्याचं काम महत्त्वाचं नाही का, हा देखील मुद्दा येतो। असं नाही आहे। जर आमचा मेंबर ऑफ पार्लमेंट त्या ठिकाणी असेल, त्यांनी केलेलं काम देखील आम्ही सांगतो, ते लोकांपर्यंत पोचवतोच। पण आता आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे की जो लोकांना हवा आहे, तर तो आम्ही का दाखवू नये। आता त्यांच्याकडे राहुलजी आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित दाखवताना अडचण होत असेल। आमच्याकडे अशी अडचण नाही आहे, आमचा नेता लोकांना हवा आहे। तुमच्याकडे मोदी आहेत, तुम्ही देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। मग असं असताना मी थेट प्रश्नावर येतो, महाराष्ट्रामध्ये 32 जागांच्या खाली घेणार नाही भाजप असं म्हणत होता। 32 जागा मिळतात भाजपला एकूण सीट शेअरिंगमध्ये? पहिले मी तुम्हाला विचारतो, 32 जागांखाली घेणार नाही असं कोणाचं स्टेटमेंट आहे? असं वेगवेगळ्या नेत्यांचं प्रसार माध्यमातून आलं। एक स्टेटमेंट दाखवा, एक। बरं, म्हणजे माझं दाखवा, बावनकुळेंचं दाखवा, किंवा आमचे जे वरिष्ठ नेते आहेत सुधीरभाऊ असतील, चंद्रकांत दादा असतील, किंवा रावसाहेब पाटील दानवे असतील, कोणाचा एक स्टेटमेंट दाखवा। आम्ही कधी दावाच केला नाही की आम्हाला 32 सीटा हव्या। आम्हाला आधीपेक्षा जास्त जागा हव्या आहेत हे मी प्रत्येक वेळी सांगितलं आणि ते आम्हाला मिळत आहेत। किती हव्यात? मग 2-3 दिवसात कळेलच तुम्हाला। एवढं जर मजबूत पक्ष तर मग अगदी काही काही जागा अजूनही अशा आहेत की त्या जागांवर नावं अजूनही जाहीर होत नाहीत, मग अडले कुठे? ज्या जागा आमच्या सुटल्या आहेत त्या सगळ्या जागांवर उमेदवार आम्ही दिलेले आहेत। जिथे अजून चर्चा चाललेली आहे तर इलेक्शन हे खूप लांबलं ना, 5 फेजचं इलेक्शन आहे, त्यामुळे 5व्या फेजची घाई आम्हाला नाही आहे। म्हणून काय अडलं आहे ते एक दिवस बसून आम्ही संपवून टाकू आणि सगळ्या जागा घोषित करून टाकू। तुमचं सागर बंगला हे सगळ्या राजकीय घडामोडींचं एक केंद्र पाहिलेलं आम्ही पाहिलं आणि वेगवेगळ्या वाटाघाटी तुम्ही यशस्वी देखील करताय। का अशा वाटाघाटी करायला लागतात? तुमच्यामधलेच नाराज अगदी सागर बंगल्यापर्यंत येत आहेत आणि मग त्याच्यानंतर रात्री मध्यरात्री मीटिंग होत आहेत आणि तुम्ही त्यांना समजावताय, हे चित्र का दिसतं? निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होतच असतात। काय आहे की ॲस्पिरेशन्स, अपेक्षा हा एक फार महत्त्वाचा घटक असतो आणि राजकारणामध्ये आज अपेक्षा शिगेला पोचतात। एक काळ असा होता की लोक थांबायला तयार असायचे। अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली जी पिढी आहे ही थांबायला तयार नाही आहे। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करता येत नाही। इतक्या लोकांची अपेक्षा आणि जागा एक, त्यामुळे इतरांना समजावून सांगावं लागतं। 90% वेळी लोक ऐकतात, 10% वेळी लोक ऐकतही नाहीत। पण नेता म्हणून हे तुमचं कामच असतं की सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा याला देणं काय गरजेचं आहे आणि तुला देताना काय अडचणी आहेत, किमान तेवढं कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते आम्ही करतो। पण महायुती तुम्ही जेव्हा केलीत तेव्हा हे गृहीत होतं ना की तुम्ही 3 प्रमुख पक्ष आणि इतरही मित्र पक्ष आहेत, मग अशा वेळेस ही अडचण होणार होतीच ना, हे तर गृहीत होतंच ना। मग आहे ना, अडचण होणार हे त्याही वेळेस माहिती होतं, ते आजही माहिती आहे। एकच पक्ष लढतो तेव्हाही अडचण असते ना, असं थोडी आहे काही एक सिंगल पक्ष लढतो तर त्या पक्षातले ॲस्पिरेशन्स असतात, प्रत्येक जागेवर त्या पक्षातले इच्छुक असतात। त्यामुळे हा राजकारणाचा भाग आहे, याला काही फार वेगळेपणाने पाहण्याची आवश्यकता नाही, पहिल्यांदा होतं असं पाहण्याची आवश्यकता नाही, हे सगळं राजकारणात घडत असतं। पण असं की जे त्यांचं मूळ घर सोडून तुमच्याकडे आले, म्हणजे तुमच्यामुळे आले आणि तुमच्याकडे आले, तर त्यांना त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे। बरं, त्यांच्याही कमिटमेंट असतात। थेट प्रश्न की एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचे जर शिलेदार सगळे त्यांच्या विश्वासाने आले तर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाला तिकीट मिळावं, मग हा बॅलन्स कसा साधणार? ते त्यांना ठरवायचं आहे।
त्यांच्या पक्षाचे तिकीटं आम्ही ठरवत नाही. हां, पण तुम्ही सीट देत नाही, नाही. ऐका, त्यांचे जेवढे सिटिंग लोक आले सगळ्या सिटिंग सीट्स त्यांना मिळालेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळे असं कुठेही त्यांच्या सिटिंग सीट आम्ही घेतल्यात, उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळत आहेत. त्यामुळे कुठेही त्या संदर्भात काही ठिकाणी आमचा आग्रह होता एखाद दुसरी सीट म्हणजे सिटिंग नाही पण जी त्यांना मिळाली सिटिंग नसलेली आम्हाला मिळावी. पण ठीक आहे, असे आग्रह असतात, ते कमी जास्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाचे निर्णय हे ते स्वतः करतात, आम्ही करत नाही. त्यांचे उमेदवार ते ठरवतात 100% पण तेच ठरवतात. त्यांना ज्या जागांची संख्या जी देत आहे ती तुम्ही ठरवताय. ती आम्ही कशी ठरवली? ती संख्या देखील तिघांनी मिळून ठरवली. आता खरं तर आपण एक विचार करा की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं यश हे सगळ्यात जास्त राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल. पण आम्हाला हे समजतं की आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल, योग्य जागा द्याव्या लागतील, योग्य सन्मान ठेवावा लागेल, तो आम्ही ठेवतो. पण विरोधक सातत्याने हा आरोप करतायत की जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी जोडी महाराष्ट्राने तुमच्या दोघांचं प्रेमही पाहिलं, तुमच्या दोघांचा एकमेकांचा विश्वासही पाहिलेला आहे. पण अशा वेळेस थोडंसं डॉमिनेटिंग नेचर पाहायला मिळतंय, तुम्हाला डिक्टेट केलं जातंय आणि तुम्हाला कुठे माघार घ्यावी लागते. अशा प्रकारचा प्रचार चालू आहे की एकनाथ शिंदे आपल्याला डॉमिनेट करतात आणि त्यांना हवे त्या जागा पदरात पाडून घेत आहेत. मला असं बिलकुल वाटत नाही. सगळं समन्वयाने चाललेलं आहे. आमच्याकडे असं झालं का बघा, आता ही जी इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी, उद्धवजींनी सांगलीची सीट घोषित करून टाकली, पवारसाहेबांनी भिवंडीची सीट घोषित करून टाकली. असं नाही केलं आम्ही, चर्चेतनं मार्ग काढतो आहे आम्ही. आता तिथे कोण डॉमिनेट कोणाला करत आहे? त्यामुळे तिथे तर काँग्रेस पक्षाची अवस्था म्हणजे काय म्हणत कुठला शब्द आहे तर मला शब्द आठवत नाही, पण लाजिरवाण्यासारखी अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे. दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी. बिलकुल असं मी केलं नाही. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का, मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का, आणि त्याचवेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला. त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असतील. या संपूर्ण आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अक्षरशः महाभारतच सुरू आहे. शरद पवार आरोप करतायत, उद्धव ठाकरे आरोप करतायत, काँग्रेसचे आरोप तुमच्यावर होत आहेत. काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली की आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत नाही. महागाई हा मुद्दा काँग्रेस वारंवार उचलते, खूप वर्षांपासून घेते. या महागाईच्या मुद्द्यावर आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्या